कापूरवाडी ते लोढा आमरा संकुलापर्यंत दोन्ही बाजूने 60-60 फुटांचं रुंदीकरण सुरू आहे. मात्र रस्त्याचे रुंदीकरण सुरू असतानाच आता उड्डाणपुलाची मागणी होत असून यामध्ये ग्रामस्थांमध्ये संभ्रम निर्माण झाला असून त्यांनी विरोधाची भूमिका घेतली आहे. माजी स्थायी समिती सभापती संजय भोईर यांनी उड्डाणपुलाची मागणी केली आहे. त्यावर आवश्यक बाबींचा सर्वे करून निर्णय घेतला जाईल असे ठाणे महानगरपालिकेचे बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंते धनंजय मोदे यांनी सांगितले. तर रुंदीकरणाचं काम अपूर्ण असताना त्यात उड्डाणपुलाची मागणी का होत आहे असा सवाल ग्रामस्थांनी केला आहे. कापूरवाडी नाका ते कोलशेत दरम्यान 10 वर्षात झपाट्याने विकास झाला आहे. या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये गृहसंकुलनं उभारली जात आहेत. त्यामुळे रस्त्यावर सकाळ संध्याकाळ वाहतूक कोंडी होते. यासाठी ठाणे महानगरपालिकेकडून कापूरवाडी नाका ते कोलशेत दरम्यान दोन्ही बाजूने 60-60 फुटांपर्यंत रस्त्याचे रुंदीकरण केलं जात आहे. यासाठी पालिकेने रस्ता रुंदीकरणाबाबत बाधित झालेल्यांचे दुकान घरांचे पुनर्वसन सुरू केलं आहे. लोढा आमरा ते ढोकाळी गावापर्यंत रुंदीकरणाचं काम हे अंतिम टप्प्यात आलेलं आहे. तर भविष्यातील गर्दीचा विचार केला तर या ठिकाणी पुलाची अत्यंत गरज आहे. वाहतूक कोंडीच्या मुक्तीसाठी हा पूल आवश्यक आहे. ठाणे महानगरपालिकेचा सकारात्मक यावर प्रतिसाद मिळाल्याची माहिती माजी स्थायी समिती सभापती संजय भोईर यांनी सांगितलं आहे. तर 10 वर्षापासून ढोकाळी कोलशेत मुख्य रस्त्याचं रुंदीकरण प्रलंबित आहे. ते नियोजनबद्ध पद्धतीने पूर्ण केलं तर आहेच. तोच रस्ता वाहतुकीसाठी पुरेसा होईल असं यावेळी नंदीबाबा मंदिराचे देवस्थान प्रमुख विश्वस्त साईनाथ पाटील यांनी म्हटलं आहे. भविष्यामध्ये विस्तार भविष्यामध्ये असा करावा की बाबा पुढे त्रास नाही व्हावा म्हणून. पण आमचं काय म्हणणं आहे, जी आता 10 वर्षापूर्वी रोडचा जो प्रपोजल घेतला रस्ता रुंदी करणारे जयस्वाल साहेबांनी, तर त्या अजून हाच जर पुरा नाही करत तर पुढचा विस्तार कसा होणार. आता महापालिकेला विचारत आमच्याजवळ पैसे नाही. जो रोड सँक्शन केलेत वन वे केले, आता नंदीबाबा गार्डनच्या पाठीमागून हा रोड सांगितलाय. हे पण केलं, सँक्शन पण झालेलं आहे. लोकांची तिथून गाले घरं गोडाऊन सर्व खाली केलेत नोटीस देऊन. तो जर करत नाही तर तो बघा तुम्ही करून. जर तो जर होत असेल तर काय गरज नाही ओव्हरब्रिजची. पण संध्याकाळच्या वेळेला पाटील साहेब कापूरवाडीवरून निघालेल्या वाहन इथे डीमार्ट जवळ आणि मंदिराजवळ मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होते. वाहतूक कोंडी का होते की हा रोडचा जो प्रपोजल आहे ते पूर्ण केल्याशिवाय वाहतूक कोंडी काय हे होणार नाही, सॉल्व्ह होणार नाही. तरी हा रोड तुम्ही बनवा पाठीमागून, आणि जर का त्याच्यात जर नसेल तर मिनी स्टेडियमच्या इथून तर पार इथपर्यंत कुठून लोढा आमरामध्ये ओव्हरब्रिज होऊ शकतो. मेन कुठले हायलँड वरून आणि इथून येतात गाड्या मनोहरनगरच्या इथून घोडबंदरच्या, त्या गाड्या तिथं पास होऊ शकतात. याच्यामध्ये आपण जो कोलशेत रस्ता म्हणजे कापूरवाडी ते याच्यापर्यंत लोढा आमारापर्यंत जो रस्ता त्या ठिकाणी जो आहे त्याची रस्ता रुंदीकरण त्या ठिकाणी आपण केलेलं आहे. आणि त्या रस्ता रुंदीकरणामध्ये ज्यावेळी जयस्वाल साहेब त्या ठिकाणी असताना त्यावेळेस आपण तो रस्ता रुंदीकरणाची मंजुरी त्या ठिकाणी घेतली होती. आणि ही मंजुरी घेतल्यानंतर जवळजवळ हा रस्ता 120 फुटाचा रस्ता आहे. आणि 120 फुटाचा रस्ता त्या ठिकाणी जे काम करत असताना रस्ता रुंदीकरणामध्ये जे लोक बाधित होतात त्यांची व्यवस्था त्या ठिकाणी करणं गरजेचं आहे. जे त्या ठिकाणी रस्ता डीपी रस्त्यामध्ये जेवढे अनॉथराइज बांधकाम त्या ठिकाणी असतील तर ते त्या ठिकाणी जर काढायचं असेल तर त्या पद्धतीने त्या ठिकाणी कारवाई करायला लागते. आणि कारवाई करून हे रस्त्याचं काम त्या ठिकाणी पूर्ण करायला लागतो. याच्यामध्ये असं आहे की लोकांची राहती घरं आम्ही काढून घेतली किंवा व्यावसायिक त्या ठिकाणी आले होते त्यांच्याही त्या ठिकाणी आपण रस्ता रुंदीकरणामध्ये काढून घेतलेले काही लोक जे राहिलेले आहेत त्यांची ह्यासाठी आपण व्यवस्था त्या ठिकाणी करत आम्ही त्यांना सांगितलं की आमच्या प्रभागामध्ये जी रेंटलची घरं त्या ठिकाणी आहेत किंवा SR त्या ठिकाणी जे असतील किंवा त्याच्यामध्ये आम्हाला POCPची त्या ठिकाणी घरं असतील तर ती घरं त्या ठिकाणी परमानंट घरं द्यावी अशी आम्ही मागणी त्या ठिकाणी वारंवार करतोय. आणि वारंवार करत असताना ती जागा जोपर्यंत उपलब्ध होत नाही तोपर्यंत ती 5 ते 6 घरं आणि बायरेंडा इथं त्या ठिकाणी घरच चालू आहे तिथं त्या ठिकाणी 10-15 घरं जी आहेत ही सर्व गोष्टी त्या ठिकाणी आहेत. आणि त्याच्यामध्ये येणारी जी MECPचे जे ट्रान्सफॉर्मर जे होते ते ट्रान्सफॉर्मर जोपर्यंत काढत नाही तोपर्यंत रस्त्याची जी कोंडी त्या ठिकाणी जी आहे तो 120 फुटाचा रस्ता त्या ठिकाणी जर आपण करतोय तर तो 120 फुटाचा रस्ता
येणारी फ्युचर मधली जी डेव्हलपमेंट आहे, जवळजवळ 400 ते 500 एकरची जी डेव्हलपमेंट जी चालू आहे कोलशेत भागामध्ये, म्हणजे आपल्या डोकाळीपासून ते कोलशेत पर्यंत जो त्या ठिकाणी रस्ता रुंदीकरण झाला, त्याच्यानंतर मग आपल्याला येणाऱ्या भविष्यात त्या ठिकाणी जी डेव्हलपमेंट आहे, तर त्या डेव्हलपमेंट मध्ये आपल्याला जी लागणारी वाहतूक कोंडी जी होऊ नये, याचं जे प्रोव्हिजन त्या ठिकाणी 50 वर्षाच्या नंतरची त्या ठिकाणी प्रोव्हिजन करणं गरजेचं आहे. तर त्या